आज आपण पुरणपोळी बनवतोय, तर त्यासाठी आपण 1 वाटी चणा डाळ 1 तासभर भिजत ठेवली होती आणि आपण आता ती शिजायला ठेवली आहे. तर ती शिजत आलेली आहे, हे बघा शिजली ऑलमोस्ट. आता आपण ही गाळून घेऊया आणि त्याचा कट वेगळा काढूया. आता 1 वाटी चणा डाळसाठी आपण 1 वाटी गूळ किसून घेतला असा बारीक. ठीक आहे. आता ही चणा डाळ आपण गाळून घेऊया, कट वेगळा काढूया, डाळ वेगळी होऊन जाईल. आणि आता आपण हे पुरणाच्या यंत्रामध्ये हे बारीक करतात आणि ज्यांच्याकडे पुरण वाटण्याचं यंत्र नसतं, आपण मिक्सरमध्ये वाटलं तरी चालतं. एक 3-4 वेळा फिरवलं की डाळ छान बारीक होते. हे बघा, आता ही बारीक वाटून झालेली आहे. आता आपण एका टोप घेऊया. टोपामध्ये आपण आता हा किसलेला गूळ घालून त्याच्यावर पुरण घ्यायचं. जसा जसा गूळ विरघळेल तसं तसं पुरण आणि ते एकजीव होत जातं. तर ढवळत राहायचं, मिक्स करत राहायचं. गरम गरम गूळ विरघळत जातो आणि पुरणाबरोबर डाळीबरोबर मिक्स होत जातो. आणि आता तयार झाले पुरण हे कसं ओळखलं जातं, तर हा जो चमचा आहे तो असा उभा राहायला पाहिजे. हा बघा, असा उभा राहायला ते तयार आहे. आता पुरण तयार झाल्यानंतर थोडं थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मिक्सर घालायचं. कशाचं?